वट सावित्री पौर्णिमेनिमित्त भेटणार सर्व लाडक्या बहिणींना 3000 रुपये। तर नमस्कार, स्वागत आहे आपलं हेमंत टेक्निकल व्ही या चॅनलवर। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर आज आपण बघणार आहोत लाडकी बहीण या योजनेअंतर्गत 12वा व 13वा जो हप्ता आहे। तर 12वा हप्ता जो होता मेचा तो अजून पडलेला नाही, तर कधी पडणार जूनचे पैसे आणि किती पडणार आहेत। तर मे मध्ये जो हप्ता आलेला नाही 11वा, तर 11वा हप्ता आणि 12वा जूनचा हप्ता असे करून एकूण 3000 रुपये महिलांना आता भेटणार आहे, असं बालविकास कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी अशी माहिती दिलेली आहे की जे तुमचे मे महिन्याचे आणि जून महिन्याचे पैसे होते ते एकाच महिन्यामध्ये 9 तारखेला तुम्हाला 3000 रुपये भेटणार आहेत। तर याची आता अदिती तटकरेंनी माहिती दिल्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू आणि होतकरू गरीब महिलांचे उत्थान व्हावे, त्यांचा सन्मान मिळावा, यातून त्यांची काही आवश्यक गरजेची कामे व्हावी, यासाठी ही योजना महाराष्ट्र महायुती सरकारने कार्यान्वित केली आहे। आता या योजनेचे महाराष्ट्र जवळपास 2 कोटींवर लाभार्थी आहेत। या लाभार्थ्यांना यावेळचा मे 25चा हप्ता मिळालेला नाही, तो कधी मिळणार हा प्रश्न लाभार्थी विचारत आहेत। राज्य सरकार वटपौर्णिमेपर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात करण्यात अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे। तर आदित्य तटकरे यांनी अशी माहिती दिलेली आहे की वटपौर्णिमेपर्यंत संपूर्ण ज्या राज्यातील जेवढ्या 2 कोटी महिला आहेत सर्व महिलांच्या बँक अकाउंट ज्या त्यांच्या राष्ट्रीयकृत बँक असतील, जसे की SBI, बँक ऑफ बडोदा, त्यानंतर पोस्ट पेमेंट बँक, महाराष्ट्र बँक, ज्या 10 बँक आहेत, त्या राज्याने ज्या 10 बँका ठरवलेल्या आहेत त्यांना त्या अकाउंटवर NEFT नेफ्ट याद्वारे गव्हर्नमेंट जे तुमचं आधार संलग्नित असलेलं खातं आहे त्या खात्यावर तुम्हाला जे या महिन्याच्या आणि मागच्या महिन्याचे असे 3000 रुपये एकूण जमा होणार आहेत। तर लाडके बहिणीला या सणाच्या दिवशी 3000 मिळणार, खरंच मिळणार आहेत का? आणि त्यानंतर जे 40,000 रुपये अनुदान जे आहे किंवा जे 40,000 व्याज आहे किंवा जे व्याजाने पैसे मिळणार ते सुद्धा या महिन्यात मिळणार आहेत। तर माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये। जय श्रीराम।